नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल घरच्या घरी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत, त्यामुळे कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मटकीची मिसळ बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी घेतली। पहा, एकदम छान असे मोड आलेले आहेत त्या मटकीला। तर चाळणीमध्येच मोड आणून घेतलेले आहेत। आता मटकी शिजत घालण्यासाठी किंवा फोडणीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहू। इथे मी अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं घेतले, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेत, अर्धा चमचा हळद घेतली, भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली। पूर्ण मिसळसाठीच चिरलेली आहे ही, फोडणीसाठी मी थोडीशी वापरणार आहे। आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक असा कट करून घेतलाय। चवीपुरतं मीठ घेतले। आपल्याला जेवढी मिसळ बनवायची ना तेवढं मीठ आपल्याला ह्या मटकी शिजत घालतानाच टाकायचं, म्हणजे आपली मिसळ एकदम मस्त बनते, चविष्ट। आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला अगोदर ही मटकी शिजायला घालायची आहे। पाहू शकता इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घेतले। आता तेल आपल्याला छान प्रकारे तापवून घ्यायचं आहे। तर आपल्याला अगोदर मटकी मिसळ बनवायची म्हटल्यानंतर मटकी शिजून घ्यावी लागते। तर एकदम हॉटेल स्टाईल तुम्हाला मटकीची मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर फोडणीमध्ये आता मी सगळ्यात अगोदर मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडली, त्यामध्ये आपण घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्या ठेचून घेतलेल्या टाकायच्या। शक्यतो लसूण ठेचूनच टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना छान मिसळमध्ये उतरतो। आता लसूण छान ब्राऊन रंगावर आला की त्यामध्ये घेतलेली कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। नंतर कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला। तर तुम्हाला किती मिसळ बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कांदा किंवा मटकी घेऊ शकता। आता कांदा आपल्याला छान असा ब्राऊन रंगावर येईपर्यंत मस्त असा लालसर परतून घ्यायचा आहे या तेलामध्ये। पाहू शकता कांदा आपला छान असा लालसर झालेला आहे। त्यामध्ये आता मी घेतलेला अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय। जिरं जर आपण अगोदरच घातलं ना तर ते शेवटपर्यंत कांदा परतेपर्यंत जास्त परतलं जातं आणि आपल्या मिसळची चव आहे ना ती बदलते, त्यामुळे जिरं थोडंसं उशिराच घालायचं। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली घालून घेतली, थोडीशीच घेतली होती मी, आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली तेला। आता हळद छान परतून झाली, त्यामध्ये आपण जे मिसळीसाठी जे मीठ घेतलेलं आहे ना चवीनुसार ते घालून घ्यायचं, ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला जी आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आणि सगळीकडनं अशी एकसारखी हलवत मस्त अशी त्या तेलामध्ये परतून घ्यायची। आता ही मिसळ मी फक्त मिसळीसाठी मटकी आहे ना ती फक्त कुकरला मी 2 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे आणि मिसळ छान अशी कढईमध्ये बनवणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। एकदम हॉटेल स्टाईल ही मिसळ आपली बनणार आहे। अगदी तुम्ही घरच्या घरी अशी मिसळ बनवून मुलांना पोटभर खाऊ घालू शकता। आणि आपण जर बाहेर खायला गेलो तर आपल्या खिशाला नक्कीच कात्री लागते पहा, त्यामुळे अशी घरच्या घरी जर बनवली तर मुलांना मनसोक्त अशी खायला मिळते। इथे मी साधंच पाणी वापरले, 1 तांब्या पाणी वापरलेलं आहे। आता झाकण लावून मी 2 शिट्ट्या ह्या मटकीच्या करून घेणार आहे। आता मिसळचा रस्सा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहू। तर आपल्याला ह्याचं वाटण बनवायचंय। तर इथे मी 3 ते 4 चमचे खोबरं घेतले पहा किसून, 1 चमचा खसखस घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलंय, 1 चमचा गरम मसाला पावडर घेतली आणि 1 चमचा धना पावडर घेतली। हे मी घरीच बनवलेलं आहे। तुमच्याकडे जर हे दोन्ही नसेल तर तुम्ही थोडेसे खडे मसाले वापरा आणि धने ना 1 ते 1.5 चमचा घ्या। आणि याच्यामध्ये आपल्याला पुढे मी सांगणारच आहे भाजून घ्यायचे। आणि कांद्याचं वाटण बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कट करून घेतलाय। 2 टोमॅटो मध्यम आकाराचे असे चिरून धुवून स्वच्छ बिया काढून बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आणि 1 इंच आलं घेतलंय, ते तुकड्यांमध्ये कट केलंय आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर देठासहित घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचंय। आता हे वाटण भाजण्यासाठी मी गॅसवरती लोखंडी तवा ठेवलाय। लोखंडाच्या तव्यामध्ये छान असं वाटण भाजलं जातं आणि टेस्ट सुद्धा आपल्या मिसळला छान येते, त्यामुळे लोखंडीच्या तव्याचाच वापर करा। आता यामध्ये मी तीळ घेतलेलं
आणि खसखस घालून घेतली. गॅस मिडियमच आहे, मोठा गॅस करायचा नाही, कारण तीळ लहान असतं ना, त्यामुळं पटकन भाजलं जातं. आणि खसखससुद्धा एकसारखं हलवत छान असं हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तेलाचा वापर इथं अजिबात नाही करायचा. तीळ पाहू शकता छान असे तडतड उडायला लागलेले आहेत. त्यामध्येच आपल्याला घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं. तुमच्याकडे जर धना पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा धने ना ते घालून घ्या आणि असे भाजून घ्या. आता खोबरंसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे छान असं. आता हॉटेलमध्ये ना खसखस आणि तीळ वापरलं जातं, त्यामुळे हॉटेलची जी मिसळ असते ना ती चवीला खूप भारी लागते. आपण हॉटेल स्टाईलच बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे वापरलेला आहे. आणि अशाच पद्धतीने मसाला बनवून जर तुम्ही मिसळ केली तर एकदम मस्त चवीची मिसळ बनणार आहे. छान असं हे भाजून झालं आहे. आता आपण काढून घेऊ. एक ताटली घेतली, त्या ताटलीमध्ये मी काढून घेणार आहे सर्व. आता मी खोबरं, तीळ आणि खसखस काढून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तव्यामध्ये कांदा उभा कट करून घेतला आहे. आता तुम्हाला किती मिसळ बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता, कांदा टोमॅटो. आता आपल्याला यामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं, म्हणजे कांदा पटकन आपला भाजला जातो. कांदा छान असा जास्त आपल्याला काळा करायचा नाही, फक्त थोडासा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा. आता इथे कांदा पाहू शकता तुम्ही थोडासा ब्राऊन रंगावरती आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घेतलेला लसूण पाकळ्या आणि आलं घालून घ्यायचं आहे. ते पण छान असं या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो आल्याचा कच्चापणा आहे ना तो निघून जातो. आणि लसणाचा सुद्धा तो सुद्धा एक अर्धा मिनिट छान असं परतून घ्यायचं. अशा पद्धतीने जर वाटण बनवलं ना तर एकदम छान अशी मिसळ होते पहा. आणि लोखंडाच्या तव्यामध्ये ना एकदम पटकन जो कांदा आणि टोमॅटो भाजला जातो. आता हे छान असं भाजून झालं आहे, तर यामध्ये आपल्याला थोडंसं टोमॅटो जो आपण घेतलेला आहे ना बिया काढून घ्यायचा आणि थोडेसे लालसर टोमॅटो घ्यायचे, म्हणजे आपली मिसळची चव आहे ना आंबट अशी होत नाही. आता कांदासुद्धा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत या कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. या कांद्यासोबत पाहू शकता इथे टोमॅटो पण छान असा आपला मऊ झाला आहे. त्यामध्ये आपण थोडेसे घेतलेले कोथिंबीर देत आणि कोथिंबीर टाकून एक अर्धा मिनिट असं कोथिंबीरीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आहे. छान असं परतून झालं आहे. आता आपण काय करायचं, हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आणि नंतर वाटून घ्यायचं. आता गॅस बंद करून घेऊ आणि एका डिशमध्ये काढून घेऊ. पाहू शकता इथे दोन्ही पण वाटण आपलं गार झालेलं आहे, जे वाटण बनवायला घेतले ना आपण ते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगोदर खोबरं, तीळ आणि खसखस घालून घ्यायची आणि ही एकदा फिरून घ्यायची. पाहू शकता इथे मी पाणी न टाकता असंच वाटून घेतलेलं आहे. आता त्यामध्येच आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, देठ आणि लसूण, आलं ह्याचं आहे ना हे गार झालेलं ह्याचं सुद्धा वाटण आपल्याला पाणी न टाकताच अगोदर फिरून घ्यायचं. जर तुमच्याकडून वाटलं नाही तर थोडंसं पाणी टाकून फिरून घ्या. अशा पद्धतीने मी सर्व हे फिरून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. पाहू शकता इथे मी पाणी न टाकता थोडंसं फिरून घेतलं आणि नंतर थोडंसं 1, 2 ते 3 चमचे पाणी टाकून अशा पद्धतीने वाटण बनवून घेतलंय पहा. एकदम छान असं वाटण झालेलं आहे. आता फोडणीसाठी घेऊ. तर इथे पहा आपले मसाले तयार करेपर्यंत छान अशी आपली मटकी शिजलेली आहे. आता फोडणीसाठी म्हणाल तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 3 ते 3.5 चमचे तेल घातले, जे आपले किटलीमध्ये असतात ना ते. आता मिसळ म्हटल्यानंतर तरी तर आलीच पाहिजे आणि मुलांना खायला खूप आवडते तरी पहा. तर जास्त तेल आपल्याला तापून द्यायचं नाही. त्यामध्येच आपल्याला आहे ना लगेच हे आपण बनवलेलं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं. काय होतं जर आपण लगेच जास्त तेल टाकून घेतलं तर मग ते अंगावर उडू शकतं. पाहू शकता इथे 2 मिनटं झालेले आहेत. आता त्यामध्ये मी थोडीशी 1 चिमटभर हळद घेतली पहा आणि गरम मसाला घेतलेला तो घालून घ्यायचा. धना पावडर घालून घ्यायची. 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय आणि घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतलाय चवीनुसार. आता तुम्हाला किती मिसळ बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही हे मसाले घेऊ शकता. तर हे मसाले आपल्याला छान असे या वाटणामध्ये परतून घ्यायचे आणि थोडंसं गरम पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालू आणि थोडंसं गरम पाणी टाकू यामध्ये
आणि तेल सुटेपर्यंत छान असे मसाले परतून घेऊ. गरमच पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही. छान असे मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. 2 मिनिटात कमी गॅसवरती मी हे मसाले छान असे शिजवून घेतलेत पहा. आणि आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटले पहा, तर्री आलेली आहे. आता ह्या स्टेजलाच लगेच आपल्याला यामध्ये गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर आपल्या अंगावर उडू शकतं. आता शिजून घेतलेली जी मटकी आहे ना ती घालून घ्यायची. मटकी घालून घ्यायची पहा. गरम असल्यामुळे लगेच आपल्या या मिसळला उकळी आलेली आहे. साईडच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. गरमच पाणी वापरायचं वरण वाटताना. आणि आता ही मिसळ जास्त घट्ट नसते, पातळच असते, त्यामुळे मी आणखीन थोडंसं गरम पाणी करून यामध्ये ओतणार आहे. पाहू शकता आपल्या मिसळला ना एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे आणि तितकीच मिसळ देखणीसुद्धा दिसत आहे. आता मला आणखीन थोडंसं पाणी लागणार होतं गरम, त्यामुळे मी आणखीन थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला परत गरम पाणीच घालायचं. मिसळ जास्त घट्ट नसते, पाण्यासारखी पातळच असते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी खाता पण येते आणि प्यायला पण येते. तर पाहू शकता एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या या मिसळला आणि तितकीच चवीला सुद्धा भन्नाट झालेली आहे. मी थोडीशी टेस्ट करून पाहिली तर मीठ थोडंसं कमी आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालू आणि एक दणदणून उकळी काढून घेऊ आणि एक 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती उकळून घेऊ. तर इथे पाहू शकता मी एक दणदणून उकळी काढून घेतली या मिसळच्या कटाला किंवा रश्श्याला आणि 2 ते 3 मिनटं मस्त कमी गॅसवरती ही भाजी मिसळ कडून घेतलेली आहे. तर पाहू शकता अगदी हॉटेलमध्ये जशी कट असतो किंवा तर्री असते ना, अगदी त्या पद्धतीची या मिसळला तर्री आलेली आहे आणि एकदम छान अशी मिसळ झालेली आहे. मी टेस्ट करून पाहिलेली आहे आणि अशी जर घरगुती पद्धतीने जर मिसळ बनवली तर खूप छान लागते. आणि घरी जर बनवली तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना आणि आपल्या घरच्यांना पोटभरीची खायला मिळते आणि एकदा काय तर दोनदा खायला मिळते. आपण जर हॉटेलमध्ये ही मिसळ खायला गेलो तर आपल्या नवऱ्याच्या खिशाला कात्री तर लागतेच लागते, पण आपल्याला फक्त एकदाच खायला मिळते. अशी जर घरी बनवली तर 2दा 3दा ही मुलं आवडीनुसार खाऊ शकतात. तर आता गॅस बंद करून घेऊ आणि तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने मिसळ माझ्या पद्धतीने करून पहा. एकदम भारी झालेली आहे पहा. तर आता आपण सर्व करायला घेऊया. तर पाहू शकता इथे मी सर्व करण्यासाठी ताट घेतले, त्यामध्ये 2 पाव घालून घेतलेले आहेत. पाव गरमच आहेत, आत्ताच आणलेले आहेत ताजे. आणि तुमचे जर थंड झाले असतील तुम्ही तव्यावरती गरम करून घेऊ शकता. कांदा घेतलाय बारीक चिरलेला, कोथिंबीर घेतली आणि लिंबू घेतलंय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला भरपूर असं फरसाणाचा लेयर लावून घ्यायचा पहा. याच्याऐवजी तुम्ही बटाट्याचा किंवा पोह्याचा सुद्धा लेयर लावू शकता. फरसाण घालून घ्यायचं, त्यावरती थोडीशी मटकी घालून घेतली, त्यावरती थोडीशी रस्सा घालून घ्यायचा आणि तर्री घालून घ्यायची आवडीनुसार. एकदम मस्त अशी भन्नाट जशी हॉटेलला मिळते ना तशी मटकी मिसळ लागते पहा. थोडंसं त्यावरती लिंबू घालून घ्यायचं, थोडासा कांदा आणि आता सर्व करायला घ्यायचं. तर गरमागरम अशी ही मिसळ खायला एकदम भारी लागते पहा आणि पोटभरीची सुद्धा आहे. एकदम छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने मिसळ करून पहा आणि घरच्यांना खाऊ घाला. अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत असेच मस्त खा आणि मस्त रहा. सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.